नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवकचे 25 प्रश्न आणि कृषी सेवकचे 25 प्रश्न पाहणार आहोत। तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक पहिला, बाजरीचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? बाजरीचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बाजरीचे संशोधन केंद्र हे धुळे या जिल्ह्यात आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, लिंची कोणत्या देशातून भारतात आली? लिंची खालीलपैकी कोणत्या देशातून भारतात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, चीन या देशातून भारतात आली। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, फांद्या वाकविणे ही कृती कोणत्या फळझाडांमध्ये करतात? फांद्या वाकविणे ही कृती खालीलपैकी कोणत्या फळझाडांमध्ये करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पेरू या फळझाडांमध्ये। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, कृत्रिमरित्या तयार केलेल्या वाणांना काय म्हणतात? कृत्रिमरित्या तयार केलेल्या वनांना काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, रोपवने। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, नामापद्धत खालीलपैकी कोणत्या फळाच्या विक्रीसाठी वापरतात? नामापद्धत खालीलपैकी कोणत्या फळाच्या विक्रीसाठी वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नामापद्धत ही सीताफळ या फळाच्या विक्रीसाठी वापरतात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, आवळा या फळापासून खालीलपैकी कोणती प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करत नाही? आवळा या फळापासून खालीलपैकी कोणती प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वाईन। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, हरभरा पिकासाठी निवडलेल्या जमिनीचा सामू किती असावा? हरभरा या पिकासाठी निवडलेल्या जमिनीचा सामू खालीलपैकी किती असावा? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 6.5 ते 7.5। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, बागेतील कोणत्या वेलीच्या फुलांना उग्र वास येतो? बागेतील खालीलपैकी कोणत्या वेलीच्या फुलांना उग्र वास येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, बागेतील बदकवेलीच्या फुलांना उग्र वास येतो। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, कोणत्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पुणे या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान अवलंबन संशोधन केंद्र आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, कोणता भाजीपाला महाराष्ट्रातून वर्षभर बाहेरील राज्यात पाठवला जातो? खालीलपैकी कोणता भाजीपाला महाराष्ट्रातून वर्षभर बाहेरील राज्यात पाठवला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कांदा। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, वनस्पती तूप तयार करण्यासाठी कोणता वायू वापरतात? वनस्पती तूप तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, हायड्रोजन वायू। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, पाणी अडवा पाणी जिरवा या घोषणेनुसार ती योजना कोणत्या जिल्ह्यात प्रथम राबविण्यात आली? पाणी अडवा पाणी जिरवा या घोषणेनुसार ती योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात प्रथम राबविण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अहमदनगर या जिल्ह्यात। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, आंब्याच्या कोणत्या जातीचे उत्पादन पाकिस्तानमध्ये अधिक होते? आंब्याच्या कोणत्या जातीचे उत्पादन पाकिस्तानमध्ये अधिक होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लंगडा या जातीचे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, पुसा प्रतिभा कोणत्या फळाची जात आहे? पुसा प्रतिभा ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, पुसा प्रतिभा ही आंबा या फळाची जात आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, आयरशायर जातीच्या गायीचे मूळ स्थान कोणते? आयरशायर जातीच्या गायीचे खालीलपैकी मूळ स्थान कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, स्कॉटलँड। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, दूध नासण्याची प्रक्रिया दुधातील कशामार्फत होते? दूध नासण्याची प्रक्रिया खालीलपैकी दुधातील कशामार्फत होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लॅक्टिक ॲसिड मार्फत। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, मोसंबीवरील डिंक्या हा रोग कशामुळे होतो? मोसंबीवरील डिंक्या हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मोसंबीवरील डिंक्या हा रोग बुरशीमुळे होतो। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, हरभऱ्याच्या खालीलपैकी कोणता काबुली वाण आहे? हरभऱ्याचा खालीलपैकी कोणता काबुली वाण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, विराट। त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, तारापोरवाला मत्स्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तारापोरवाला खालीलपैकी मत्स्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुंबई या ठिकाणी।
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. शेतीच्या अर्थसंकल्पात कोणत्या गोष्टीचा विचार केला जात नाही? शेतीच्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार केला जात नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, साधने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. रायझोबियम हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? रायझोबियम हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सहजीवी प्रकारात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. काशी कुवारी ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? काशी कुवारी ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, काशी कुवारी ही कॉलीफ्लॉवर या पिकाची जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. चंदनाचे तेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळतात? चंदनाचे तेल झाडाच्या कोणत्या भागापासून मिळतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, चंदनाचे तेल झाडाच्या गाभ्याचे लाकूड पासून मिळतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता? खालीलपैकी सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सर्वात जलद वाढणारा वृक्ष हा निलगिरी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे काय होय? दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे खालीलपैकी काय होय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, संयोगभूमी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. खडकांपासून मृदा तयार होते, ती प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे होते? खडकांपासून मृदा तयार होते, ती प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जैवरासायनिक या प्रक्रियेमुळे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेली अंजिराची जात खालीलपैकी कोणती? मराठवाडा कृषी विद्यापीठाने तयार केलेली अंजिराची जात खालीलपैकी कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, दिनकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. कोळंबी पकडण्यासाठी डोल जाळ्याचा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कुठे केला जातो? कोळंबी पकडण्यासाठी डोल जाळ्याचा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कोकण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत कशाचे प्रमाण अधिक असते? सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत कशाचे प्रमाण अधिक असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, उपलब्ध अन्नद्रव्याचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. गिरिराज कोंबडीची निर्मिती कोणत्या पशुवैद्यक विद्यापीठात झाली आहे? गिरिराज कोंबडीची निर्मिती खालीलपैकी कोणत्या पशुवैद्यक विद्यापीठात झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, बँगलोर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव खालीलपैकी कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी व कर्मचारी ठेवतो? गावातील जन्म, मृत्यू आणि विवाह इत्यादींची नोंद खालीलपैकी कोणता अधिकारी व कर्मचारी ठेवतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ग्रामसेवक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 40 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पंचायत राज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम पंचायत राज अंमलबजावणी करण्यात आली? भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वप्रथम पंचायत राज अंमलबजावणी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राजस्थान या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्यायचा झाल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो? ग्रामपंचायत सदस्य राजीनामा द्यायचा झाल्यास तो खालीलपैकी कोणाकडे सादर करावा लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सरपंचाकडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. 73व्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज निवडणुका लढवण्यासाठी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? 73व्या घटनादुरुस्तीनुसार
पंचायत राज निवडणुका लढवण्यासाठी खालीलपैकी किती वयोमर्यादा आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 21 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड किती कार्यकालासाठी होते? पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड खालीलपैकी किती कार्यकालासाठी होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 2.5 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. दिवाबत्तीची सोय करणे खालीलपैकी कोणाचे काम आहे? दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाचे काम आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी दिवाबत्तीची सोय करणे हे ग्रामपंचायतीचे काम आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी गडचिरोली या जिल्ह्यामधील लेखामेंढा या गावाची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. ग्रामपंचायतचा सचिव खालीलपैकी कोण असतो? ग्रामपंचायतचा सचिव खालीलपैकी कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी ग्रामसेवक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई-ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? जिल्हा पातळीवर पूर्णपणे ई-ऑफिसचा उपयोग करणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी सिंधुदुर्ग जिल्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. ग्रामपंचायत प्रभार कोण जाहीर करतो? ग्रामपंचायत प्रभार खालीलपैकी कोण जाहीर करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी तहसीलदार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करतो? ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी ग्रामसभा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्यांमार्फत चालते? जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्यांमार्फत चालते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 10 समित्यांमार्फत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या खालीलपैकी किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 7 ते 17. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. सरपंचास राजीनामा द्यायचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो? सरपंचास राजीनामा द्यायचा असल्यास त्यानेच तो खालीलपैकी कोणास सादर करावा लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी पंचायत समिती सभापती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए गावातील सर्व प्रौढ मतदार. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.